नमस्कार मित्रांनो, पावभाजी असो अथवा शाही पनीर, बटर शिवाय सर्वांची चव अपूर्ण वाटते. पण चवीच्या या दुनियेत आपण आरोग्याकडे दुर्लक्ष तर करत नाही ना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बटर कसे बनते. बटरच्या अतिसेवनामुळे ते तुमच्या आतड्यांना इजा पोहोचू शकते आणि तुम्हाला आजारी पाडू शकते. हे कसे बनते आणि याचे फायदे तोटे आज आपण बघणार आहोत. प्रक्रियेची सुरुवात होते गावागावातील दूध संकलन केंद्रावरून. सकाळी लवकर शेतकरी दूध काढून दूध जमा करतात. सर्व गावागावातील दूध गोळा करून ते टँकरद्वारे फॅक्टरीमध्ये आणले जाते. फॅक्टरीमध्ये आणल्यानंतर दुधाच्या तपासण्या होतात. दूध चेक झाल्यानंतर ते मोठमोठ्या स्टोरेज टँक मध्ये स्टोअर केले जाते. यानंतर दूध पाश्चरायझेशन केले जाते. हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी ते एका ठराविक तापमानावर गरम करून लगेच थंड केले जाते. यामुळे दुधातील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दुधाची सेल्फ लाईफ वाढते. पुढे दुधातील क्रीम वेगळी केली जाते. दुधातून क्रीम वेगळी करून ती सुमारे 8 तास 14 अंश सेल्सिअस पर्यंत मॅच्युअर होण्यासाठी ठेवली जाते. ही एक बटर निर्मितीची सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे. यानुसार बटरची गुणवत्ता ठरते. तयार झालेली क्रीम 1000 ते 1100 RPM च्या वेगाने चर्नर मशीन मध्ये घुसळली जाते, ज्यामुळे लोणी आणि ताक वेगवेगळे होतात. नंतर लोण्याचे कण स्वच्छ केले जातात. लोण्याचे कण 4 ते 5 अंश सेल्सिअस 60 ते 70 RPM वेगाने फिरून स्वच्छ केले जातात. त्यानंतर ते व्हॅक्यूम ब्लेंडर मध्ये पाठवले जाते. चवीसाठी त्याच्यात मीठ टाकले जाते, त्यामुळे बटर अजून चविष्ट लागते. बटरच्या नमुन्याची तपासणी होते. सर्व निकष पूर्ण झाल्यावरच ते पुढे पॅकिंग साठी पाठवले जाते. बटरची पॅकिंग पूर्णपणे ऑटोमॅटिक मशीनद्वारे केली जाते, जेणेकरून उत्पन्नाचा दर्जा आणि स्वच्छता टिकून राहते. मशीनद्वारे बटरला विशिष्ट वजनानुसार आणि आकारमानानुसार कापले जाते. इतक्या अचूकतेने होते की प्रत्येक पाकेटचे वजन तंतोतंत भरते. बटर खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. कॅन्सरचा धोका कमी होतो. यातील व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हाडाच्या मजबूतीसाठी चांगले असते. बटरच्या अतिसेवनामुळे यातील फॅट आणि सोडियम यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.